for a minute and then we will start. Okay, give your attendance fast. We will wait for 1 or 2 minutes. Is my voice clear? Okay. So we have completed our ninth lesson and we are on now 10th lesson, the expansion of Maratha power. Have you all solved the question answers? The Maratha War of Independence. I got some homeworks, but what about others? Are you doing your homeworks regularly? ओके, रेग्युलर तुम्ही जर रीडिंग नाही केलं तर तुम्हाला, कारण हे लेसन जे आहे ते कंटिन्युअस आहेत, एकानंतर एक एकमेकांवरती डिपेंडंट आहेत. तर मागचं लेसन रीड केला तर तुम्हाला पुढचं अजून व्यवस्थित समजणार आहे. ओके, मानसी इज सेइंग समथिंग. आय डोंट थिंक की डबल चान्स मिळतोय मुलांना. एखाद्या वेळेस असं होत असेल, पण मी पण असं लक्ष ठेवते की असं होऊ नये. म्हणजे मी एखाद्या वेळेस मे बी नेम लिहून ठेवत असते की याचं रीडिंग झालेलं आहे. इन केस परत जर असं झालं तर आपण नक्कीच मी तुला सांगेन. ओके. निधीची एक्झाम होती का? विच एक्झाम? विच एक्झाम यू आर गिविंग? School exams or anything else? Okay. Okay. Okay, then do you accordingly. Do studies accordingly, check your timetables and all, then make some time for whichever we are learning. Okay. आपण जे जे आता बघतोय ते पण एकदा रीड करून ठेवायचा ट्राय करा, किंवा क्लासला बसायच्या आधी थोडंसं रिवाइज करा. बॅक पेजवर आपण काय केलं होतं कम्प्लीट, थोडंसं लक्ष ठेवायचंय. ओके. द मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स. हा लेसन झालाय आपला. त्याच्यानंतर वी हॅव कम्प्लिटेड सम पार्ट ऑफ द एक्सपान्शन ऑफ द मराठा पॉवर. म्हणजे मराठ्यांची जी पॉवर आहे, मराठ्यांची सत्ता आहे, त्याचा विस्तार कसा होत गेला. तर त्याच्यामध्ये आपण आपलं 1 पेज झालं होतं मला वाटतं. आपण पाहिलं होतं की पहिले जे होते मोगल आपले ऑफेन्सिव्ह होते आणि मराठा जे होते ते डिफेन्सिव्ह होते. पण आफ्टर सम टाइम उलटी झाली सिच्युएशन. त्यावेळेला मराठा आता ऑफेन्सिव्ह झाले होते आणि
जे मुघल्स आहेत ते डिफेन्सिव्ह झाले होते, कारण मराठ्यांची पॉवर आता वाढली होती मुघलांपेक्षा, म्हणजे औरंगजेबानंतर. त्याच्यानंतर जे शाहू महाराज होते त्यांना कैदेमध्ये ठेवलं होतं औरंगजेबाच्या मुलाने. त्याचं नाव होतं आझमशहा. आझमशहाने काय केलं होतं, शाहू महाराजांना त्याच्या कैदेमध्ये ठेवलं होतं. पण नंतर त्याला असं वाटलं की ह्यांना जर सोडलं तर, म्हणजे जर शाहू महाराजांना आपण रिलीज केलं तर त्यावेळेला काय होईल, तर कॉन्फ्लिक्ट निर्माण होतील महाराणी ताराबाई आणि शाहू महाराजांमध्ये, छत्रपती पदासाठी कॉन्फ्लिक्ट होतील. त्याच्यामुळे काय होईल, मग त्यांच्यामध्ये भांडणं झाली तर दिस इज गुड फॉर द मुघल एम्पायर ना, त्यासाठी मग त्यांनी काय केलं, शाहू महाराजांना रिलीज केलं. नंतर मग शाहू महाराजांमध्ये छोटस बॅटल झालं शाहू महाराज आणि ताराबाईंमध्ये. मग त्यांनी काय केलं, साताऱ्याची गादी, म्हणजे शाहू महाराज त्यामध्ये जिंकले. ही वोन द बॅटल, सो ही कॅप्चर्ड सातारा. देन सातारा बिकेम द कॅपिटल ऑफ मराठा किंगडम. पण त्याच्यामध्ये काय झालं, म्युच्युअल अपोजिशन कंटिन्युअस होत राहिलं ताराबाई आणि शाहू महाराजांमध्ये. ती जी छत्रपती पद होतं ती गादीसाठी, म्हणजे राजा कोण होणार, ताराबाईंचा सन होणार की शाहू महाराज होणार, संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज. त्यांच्यामध्ये कंटिन्युअस बॅटल होत राहिलं, छोटस म्हणजे म्युच्युअल मिसअंडरस्टँडिंग होतं त्यांच्यामध्ये. तर त्याच्यामुळे काय झालं, महाराणी ताराबाईंनी पन्हाळ्याचं छत्रपती बनवलं शिवाजींना. शिवाजी जे सन होते ताराबाईंचे, त्यांना पन्हाळ्याचं छत्रपती बनवलं. आणि शाहू महाराजांना मुघल कॅम्प मधले बरेचशा गोष्टी माहिती होत्या, कारण ते कैदेमध्ये होते. मुघलांच्या कैदेमध्ये असल्यामुळे त्यांना मुघलांमधल्या बऱ्याच गोष्टी ज्या होत्या त्या ते वेल नोन होते त्याच्याबद्दल. व्हॉट आर देअर विकनेसेस, व्हॉट आर देअर स्ट्रेंथ, they are very well known about that things. So मॅम तुमची स्क्रीन आडवी करा ना. okay, I was just revised, that's why. Okay, so औरंगजेबाने असं डिसाइड केलं की मराठा पॉवर डिस्ट्रॉय करायची. he had given up his policy of destroying Maratha power, so the Marathas adopted new policy. औरंगजेब आता जे कंटाळे होते, म्हणजे औरंगजेबाचे सक्सेसर होते, त्याचे जे सन होते, पुढची पिढी जी होती ती आता त्यांनी गिव्ह अप केलं होतं, ते कंटाळले होते. मग त्यांनी त्यावेळेला मराठ्यांनी असं डिसाइड केलं की आता इन्स्टेड ऑफ फायटिंग विथ मुघल पॉवर, दे डिसाइडेड टू प्रोटेक्ट अँड एक्सपांड देअर ओन एम्पायर. मराठ्यांचं जे राज्य होतं ते आता मराठा एम्पायर त्यांनी एक्सपांड करायचं डिसाइड केलं. मुघलांबरोबर सतत फाईट करण्यापेक्षा मुघलांना आपल्यामध्ये घेऊन मराठा एम्पायर एक्सपांड करायचं. सो मुघल पॉवर फेस द थ्रेट ऑफ इराणी अँड अफगाणी इन्व्हेडर्स. मुघलांना कोणाकडून धोका होता, तर इराणी आणि अफगाणी जे आक्रमक होते तिकडून त्यांना धोका होता, नॉर्थ वेस्ट साइडने. द इंटरनल कॉम्पिटिशन अँड टसल इन द कोर्ट हॅड ऑल्सो विकंड मुघल पॉवर. त्याचबरोबर सगळीकडून इन्व्हायडर्स येत होते, म्हणजे इन्व्हेडर्स आक्रमण करणारे येत होते. शिवाय त्यांचे इंटरनल अंतर्गत त्यांच्या राज्यामध्ये सुद्धा इंटरनल कॉम्पिटिशन्स होते, एकमेकांमध्ये स्पर्धा होत्या, जेलसी होती, टसल होते, म्हणजे संघर्ष होते, एकमेकांमध्ये वादविवाद होते. त्याच्यामुळे मुघल पॉवर वीक होत चालली होती. ओके, so now we will see Balaji Vishwanath. Who is Balaji Vishwanath? After Shahu Maharaj was released by the Mughals, he made Balaji Vishwanath a Peshwa. Balaji hailed from Srivardhan in Konkan. तर शाहू महाराजांना जेव्हा रिलीज केलं मुघलांनी, त्यावेळेला बालाजी विश्वनाथ हे पेशवा होते. बालाजी हेल्ड फ्रॉम श्रीवर्धन इन कोकण, आणि ते कुठे होते, कोकण मध्ये, श्रीवर्धन मध्ये होते ते. ही वॉज कॉम्पिटेंट अँड एक्सपिरियन्स्ड,
म्हणजे हे बालाजी विश्वनाथ जे होते ते खूप अनुभवी होते, एक्सपिरियन्स्ड होते, कॉम्पेटंट होते, म्हणजे समोरच्याशी फाईट करण्यात सक्षम होते, कपॅबल होते. ही कन्व्हिन्स्ड मॅनी सरदार्स दॅट शाहू महाराज वॉज रिअल हायर ऑफ द मराठा एम्पायर अँड मेड देम जॉईन हँड्स विथ हिम. तर त्यांनी बऱ्याच सरदारांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की महाराष्ट्रामध्ये कसं होतं, ताराबाईंना वाटायचं की शिवाजी जे होते त्यांचं सन, तर त्याने राजा व्हावं, आणि काहींना वाटायचं शाहू महाराजांनी राजा व्हावं. तर त्यांनी बऱ्याच लोकांना, सरदारांना कन्व्हिन्स केलं की शाहू महाराजांबरोबर हात मिळवणी करा वगैरे म्हणून, कारण शाहू महाराजच खरे राजा आहेत. ही वॉज द रिअल हायर ऑफ मराठा एम्पायर. कान्होजी आंग्रे वॉज द चीफ ऑफ मराठा नेव्ही. ही chose to side with महाराणी ताराबाई and attack the territories of शाहू महाराज. मराठा जी नेव्ही होती, मराठ्यांची नेव्ही आरमार जे होतं, त्याचे चीफ कोण होतं, ते कान्होजी आंग्रे, आणि त्यांनी ताराबाईंच्या साईडने राहायचं डिसाईड केलं होतं. म्हणजे हे पेशवे, बालाजी पेशवे शाहू महाराजांकडून होते, कान्होजी आंग्रे जे होते ते ताराबाईंकडून होते. आणि मग त्यांनी काय केलं, शाहू महाराजांची जी टेरिटरी होती, त्यांचं जे प्रांत होतं त्याच्यावरती अटॅक केला, हल्ला केला. दिस गेव राईज टू द डिफिकल्ट सिच्युएशन. अंडर दिस सर्कमस्टन्सेस शाहू महाराज सेंट बालाजी टू फाईट अगेन्स्ट कान्होजी आंग्रे. तर आता त्यावेळेला डिफिकल्ट सिच्युएशन आली होती. ते जेव्हा हल्ला केला त्यांनी, त्यावेळेला मग काय केलं, अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी ते जे बालाजी होते, बालाजी विश्वनाथ, त्यांना कान्होजी आंग्रेंसोबत फाईट करण्यासाठी पाठवलं. पण बालाजींनी काय केलं, बालाजी अवॉइडेड द वॉर अँड वोन कान्होजी ओव्हर शाहू महाराज साईड. त्यांनी वॉर अवॉइड करायचा प्रयत्न केला. त्यांना काहीतरी समजून सांगितलं असेल बालाजींनी, ह्यांना कान्होजींना काही गोष्टी सांगितल्या असतील, त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकली शाहू महाराजांच्या साईडला आले. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी युद्ध न करता त्यांचं मन, कान्होजींचं मन इकडे वळवलं, शाहू महाराजांच्या साईडने. चौथाई अँड सर देशमुखी राईट्स. आफ्टर स्ट्रेंथनिंग द पोझिशन ऑफ शाहू महाराज. आता चौथाई अँड सर देशमुखी. व्हॉट इज चौथाई अँड सर देशमुखी? राईट्स म्हणजे काय? सनदा. चौथाई आणि सरदेशमुखी सनदा म्हणजे काय बघूया आपण. आफ्टर स्ट्रेंथनिंग द पोझिशन ऑफ शाहू महाराज इन महाराष्ट्र, बालाजी टर्न हिज अटेन्शन टू द पॉलिटिक्स इन नॉर्थ. तर हे बालाजींनी काय केलं, पहिल्यांदा शाहू महाराजांची जी हे होती, पॉवर होती, ती स्ट्रेंथनिंग केली, वाढवली. आणि बालाजी जे होते नंतर, त्यांनी त्यांचं लक्ष राजकारणामध्ये वळवलं. नॉर्थ साइडचं जे राजकारण होतं त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं. तिथे काही आर्ग्युमेंट्स असतील, तिथे काही असेल, त्याच्यामुळे त्यांनी तिकडे लक्ष घातलं. आफ्टर द डेथ ऑफ एम्परर औरंगजेब वॉज मार्क बाय बिकरिंग अँड कन्फ्युजन. दिल्लीचं जे कोर्ट होतं, न्यायालय जे होतं, जेव्हा औरंगजेबांची डेथ झाली त्याच्यानंतर ते कसं झालं होतं, कन्फ्युज झालं होतं, म्हणजे वीक झालं होतं थोडंसं. अँड बिकरिंग म्हणजे दुही म्हणतो ना आपण, गोंधळ आणि दुहीचं वातावरण झालं होतं. ते वीक झालं होतं, ते योग्य न्याय करू शकत नव्हतं, प्रॉपर जस्टिस देऊ शकत नव्हतं लोकांना. मग बालाजींनी काय केलं, द सय्यद ब्रदर्स अब्दुल्ला हसन अँड हुसेन अली हॅड बिकम व्हेरी इन्फ्लुएन्शियल. विथ देअर हेल्प इन 1719 Balaji obtained from the Mughal emperor the grants or sanadas to collect Chauthai and Sardeshmukhi from the Mughal territory in Deccan. तर हे सय्यद ब्रदर अब्दुल्ला हसन आणि हुसेन अली हे जे होते ते त्यावेळेला खूप इन्फ्लुएन्शियल होते, म्हणजे त्यांचं त्या ठिकाणी वर्चस्व होतं. ते थोडेसे त्या दिल्ली साइडला स्ट्रॉंग होते. तर विथ देअर हेल्प, त्यांच्या हेल्पनी काय केलं, बालाजी विश्वनाथांनी 1719 CE मध्ये काय केलं, तर विथ देअर हेल्प 1719 बालाजी ऑब्टेन फ्रॉम मुघल एम्परर द ग्रँड्स ऑर सनदास. त्यांनी काही ग्रँड्स मिळवून घेतले, मराठी साम्राज्यासाठी काही ग्रँड्स आणि
सनदस मिळवून घेतल्या टू कलेक्ट चौथाई अँड सरदेशमुखी फ्रॉम मुघल टेरिटरी इन द डेक्कन. त्यांची डेक्कन मध्ये जी मुघल टेरिटरी होती, मुघलांचं जे राज्य होतं, त्यांच्याकडून काही आपण म्हणतो ना, सनद म्हणजे काय असतं, एक प्रकारचा टॅक्स असतो. तर मुघलांनी पण टॅक्स पे केला पाहिजे. चौथाई मीन्स चौथा हिस्सा, फोर्थ पार्ट, 1/4 पार्ट. आपल्या जे ग्रेन्स असतील, त्यांचे काही क्रॉप्स झाले असतील, त्याच्यातून जे पैसे येत असतील त्याचा 1/4 पार्ट, किंवा मग जी पण काही इन्कम असेल त्याच्यातला 1/4. आणि सरदेशमुखी मीन्स 1/10 पार्ट. तर मुघल टेरिकडून मिळावा आपल्याला 1/10 किंवा 1/4 पार्ट सनद मिळावी, म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. These sanads gave the Marathas the right to collect 1/4 part and 1/10 part of the revenue from the Mughal territory in Deccan. आणि त्याच्यामुळे काय झालं, ह्याच्यामुळे चौथाई आणि सरदेशमुखी घेण्याचा राईट मिळाला मराठ्यांना. मुघलांकडून त्यांना टॅक्स मिळू लागला. ओके, अंडरस्टूड? You have to listen very carefully, otherwise you don't understand. Okay, understood? टीचर कन्व्हिन्सचा अर्थ काय होतो? कन्व्हिन्स करायचं म्हणजे एखाद्याचं मन वळवायचं, आपल्याकडे घ्यायचं, आपल्या साईडला करून घ्यायचं. थँक्यू मॅम. एखादा आपल्या अपोज मध्ये असेल, एखादा जर आपल्या अपोज मध्ये असेल, आपल्या अपोजिट बोलत असेल तो, तर त्याला समजून सांगायचं, त्याला एक्सप्लेन करायचं आणि त्याला आपलं म्हणणं पटवून द्यायचं, म्हणजे तो आपल्या साईडने येईल. तर त्याला काय बोलायचं, कन्व्हिन्स करणे, मन वळवणे. ओके, सो हू विल रीड नेक्स्ट? मिस कॅन आय रीड? हू? मानसी. ओके, रीड मानसी. येस. Bajirao won. Can I start? Yes. After the death of Balaji Vishwanath, Shahu Maharaj appointed Balaji's son Bajirao I, the Peshwa, in 1720 CE. He expanded the Maratha Empire during his term of 20 years. Miss, पुढे करा ना. Nizam's defeat at Palelkhad. The Mughal Empire Forkshire appointed Nizam ul Mulk, the Subedar of Deccan, in 1713 CE. Nizam tried to establish its separate existence at Hyderabad. The emperor had given the Marathas the rights to recover Chauthai Saradeshmukhi from the Mughal areas. Nizam was against it. He captured some part of the Pune Pargana. Bajirao decided to checkmate the Nizam. He defeated the Nizam at Palelkhad near Aurangabad. The Nizam accepted the Maratha right to collect Chauthai and Deshmukhi. Sardeshmukhi. Okay. Okay, I will explain this first. Okay, ma'am. So, फर्स्ट काय केलं बाजीरावांनी, दिल्लीमधून म्हणजे दिल्ली कोर्टमधून ऑर्डर आणली की चौथाई आणि सरदेशमुखी कलेक्ट करायची. मुघल टेरिटरी जे आहेत महाराष्ट्रामधले, डेक्कनच्या आसपासचे जे मुघल टेरिटरी त्यांच्याकडून आम्हाला टॅक्स मिळावा, म्हणजे चौथाई आणि सरदेशमुखी सनद ज्या होत्या त्या मिळाव्या, त्यासाठी त्यांनी ग्रँट आणली, दिल्ली कोर्ट कडून ऑर्डर आणली. त्याच्यानंतर काय केलं, आफ्टर द डेथ ऑफ बालाजी विश्वनाथ, शाहू महाराज अपॉइंटेड बालाजी's son बाजीराव फर्स्ट द पेशवा इन 1720. मग त्याच्यानंतर काय झालं, बालाजी विश्वनाथ होते, त्यांची डेथ झाली. मग त्यांची डेथ झाल्यानंतर शाहू महाराजांनी कुणाला अपॉइंट केलं, तर बालाजींचे सन होते बाजीराव, त्यांनी अपॉइंट केलं पेशवा म्हणून. ही एक्सपांडेड द मराठा एम्पायर ड्युरिंग हिज टर्म ऑफ 20 years. त्यांनी सुद्धा, बाजीरावांनी सुद्धा काय केलं,
तर आपलं जे मराठा एम्पायर आहे ते 20 इयर्स त्यांनी एक्सपांड करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी खूप कष्ट घेतले त्यांनी. 20 इयर्स त्यांनी मराठा साम्राज्याचं एक्सपान्शन केलं. निजाम डिफीट ऍट पालघड म्हणजे सॉरी पालखेड. पालखेडला हे बाजीरावांनी निजामांना कसं डिफीट केलं, कसं हरवलं. द मुघल एम्परर फारुख सियर अपॉइंटेड निझाम उल मुल्क द सुभेदार ऑफ डेक्कन. तर डेक्कन जे होतं ते मुघलांचं एम्पेरर होतं, मुघलांचं टेरिटरी होती. तर मग मुघल एम्पेरर फारुख शेर जे होते त्यांनी कुणाला अपॉइंट केलं, निझाम उल मुलुकला त्यांनी सुभेदार म्हणून अपॉइंट केलं इन 1713 CE. निजाम ट्राय टू इस्टॅब्लिश हिज सेपरेट एक्झिस्टन्स ऍट हैदराबाद. आणि तो जो निजाम होता त्यांचा सुभेदार, त्यांनी स्वतःच एक छोटस राज्य हैदराबाद मध्ये निर्माण करण्याचा, इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला. द एम्पेरर हॅड गिवन द मराठास द राईट टू रिकवर चौथाई अँड सरदेशमुखी फ्रॉम द मुघल एरिया. ते जे निजाम होते, सॉरी ते फारुख शेर जे होते मुघल एम्पेरर म्हणजे मुघलांचे सम्राट फारुख शेर, त्यांनी तर हे केलं होतं की मराठ्यांना राईट्स दिले होते की चौथाई आणि सरदेशमुखी जी आहे ती तुम्ही रिकव्हर करू शकता, तुम्ही त्या मुघलांकडून घेऊ शकता, डेक्कन मधून तुम्ही घेऊ शकता. पण जो निजाम होता, निजाम वॉज अगेन्स्ट इट. निजाम जो होता त्यांचा सुभेदार त्याच्या विरुद्ध होता, त्याला चौथाई आणि सरदेशमुखी द्यायची नव्हती मराठ्यांना. सो ही कॅप्चर्ड सम पार्ट ऑफ द पुणे परगणा. मग त्याने काय केलं, युद्ध करून, छोटस युद्ध म्हणजे बॅटल करून त्यांनी पुण्यामधला परगणा पार्ट जिंकून घेतला. बाजीराव डिसाइडेड टू चेकमेट द निजाम. मग बाजीरावांनी काय केलं, तर त्यांना चेकमेट, आपण हे खेळतो ना, चेस खेळतो, चेस मध्ये कसं चेकमेट देतात माहितीये ना तुम्हाला. येस मॅम. शह देणे म्हणजे चेक, राजाला चेक बसतो, मग दुसरा कुठला तरी मारायचा किंवा आपण त्याच्या राजाला चेक द्यायचा, असं असतं माहितीये ना. तर बाजीरावांनी तसं चेकमेट दिलं निजामांना. तर त्यांनी काय आयडिया केली, ही डिफिटेड द निजाम ऍट पालखेड नियर औरंगाबाद. त्यांनी पुण्याचा परगणा हे केलं निजामानी. तर मग बाजीरावांनी काय केलं, पालखेड जे होतं औरंगाबाद जवळचं पालखेड त्यांनी जिंकून घेतलं. द निजाम ऍक्सेप्टेड द मराठा राईट टू कलेक्ट चौथाई अँड सरदेशमुखी. त्याच्यामुळे मग निजामाने ऍक्सेप्ट केलं की मराठा यांच्याकडून घेऊ शकतात, कलेक्ट करू शकतात, चौथाई आणि सरदेशमुखी जी आहेत ती मराठा कलेक्ट करू शकतात, असं त्यांनी मग ऍक्सेप्ट केलं. पहिले जे त्याच्या अगेन्स्ट होते ते नंतर बाजीरावांमुळे ते कलेक्ट करता येऊ लागली, चौथाई आणि सरदेशमुखी. म्हणजे बालाजी विश्वनाथांनी सुद्धा सरदार असताना तेवढीच कामगिरी केली जेवढी त्यांच्या सननी केली होती. म्हणजे दोघांचं पण कार्य खूप महान आहे. ऍट द मुघल पॉवर हॅड बिकम वीक, बाजीराव न्यू दॅट देअर वॉज सम स्कोप टू एक्सपांड द एम्पायर टुवर्ड्स नॉर्दर्न साइड. त्याच्यानंतर मुघल पॉवर जी आहे ती दिवसेंदिवस वीक होत गेली. त्याच्यामुळे काय झालं, बाजीरावांना माहिती झालं की आपण आता आपल्याला अजून थोडासा स्कोप आहे, मराठा पॉवर जी आहे एक्सपांड करण्यासाठी अजून थोडासा स्कोप मिळतो आपल्याला. त्यामुळे मग त्यांनी नॉर्थ साइडकडे आपलं लक्ष वळवलं. शाहू महाराज सपोर्टेड इट्स पॉलिसी. आणि शाहू महाराजांनी पण त्यांच्या धोरणाला सपोर्ट केला. ओके, अंडरस्टूड? येस मॅम. अदर स्टुडंट्स? Yes, ma'am. Is my voice breaking? नो मॅम, क्लिअर. Okay. Saket, are you there? Saket, Yes, ma'am. can you read next part? समजतंय का तुला? Yes.
समजलं आता मी शिकवलेलं? समजतोय लेसन? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट पार्ट रीड करायचंय तुला. सगळं कोणी ठेवतो साखर? I'm from Malwa. काय झालं? From Malwa, na? येस मालवा. Malwa in today's Madhya Pradesh was a part of Mughal Empire. Bajirao sent Malharao Holkar, Ranoji Shinde, and Udayji Pawar under the leadership of his brother Chima, चिमाजी अप्पा. Chimaji Appa to Malwa. There they strengthened the post. Next one also. हो, बुंदेलखंड वाच फक्त, मग तेवढा एक पॅराग्राफ. Bundelkhand means some part of today's Madhya Pradesh and Uttar Pradesh areas around the Jhansi, Panna and Sagar. ओके. सो नॉर्थ साइडला बाजीरावांनी आपलं लक्ष वळवलं होतं. त्यांना मराठा पॉवर जी आहे ती एक्सपांड करायची होती. सो मालवा इन टुडेज मध्य प्रदेश वॉज अ पार्ट ऑफ मुघल एम्पायर. तर मालवा जे होतं ते मध्य प्रदेशमध्ये आहे आणि मुघलांच्या एम्पायरच्या अंडर होतं त्यावेळेला. बाजीराव सेंट मल्हारराव होळकर, रानोजी शिंदे अँड उदाजी पवार अंडर द लिडरशिप ऑफ हिज ब्रदर चिमाजी अप्पा टू मालवा. तर बाजीरावांनी त्यांचे जे ब्रदर होते चिमाजी अप्पा त्यांच्या लिडरशिप मध्ये हे तीन जे होते मल्हारराव होळकर, रानोजी आणि उदाजी यांना पाठवलं की देअर दे स्ट्रेंथन द पोस्ट. मग त्यांनी तिथे जाऊन थोडं मराठा पॉवरला थोडं स्ट्रेंथ दिली मालव्यामध्ये जाऊन. बुंदेलखंड means some part of today's Madhya Pradesh and Uttar Pradesh areas around Jhansi, Panna and Sagar. आत्ताचं जे बुंदेलखंड जे आहे म्हणजे त्यावेळेचा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये होता. त्याचा काही पार्ट मध्य प्रदेशमध्ये होता, काही उत्तर प्रदेशमध्ये. झाशी, पना आणि सागर हे जे ठिकाण आहे त्याच्या आसपासचा भाग म्हणजे बुंदेलखंड. किंग छत्रसाल हॅड इस्टॅब्लिश्ड हिज ओन किंगडम इन बुंदेलखंड. छत्रसाल राजा जो होता त्यांनी बुंदेलखंड मध्ये त्याचं स्वतःचं राज्य स्थापन केलं होतं. द मुघल सुभेदार मोहम्मद खान बंगुश ऑफ अलाहाबाद अटॅक बुंदेलखंड अँड हॅड डिफीटेड छत्रसाल. तर मुघल सुभेदार जो होता छत्रसाल हे वेगळे राजा होते. इकडे मराठ्यांचे शाहू महाराज जसे होते तसे मध्य प्रदेशांमध्ये त्यांचं एक वेगळं राज्य होतं छत्रसालांचं, बुंदेलखंड म्हणून. तर ते बुंदेलखंड जे आहे ते मुघल सुभेदार जे होते मोहम्मद खान जो होता, मोहम्मद खान बंगश, त्याने अलाहाबाद वरती अटॅक करून छत्रसालाला हरवलं, डिफीट केलं. छत्रसाल अपील टू बाजीराव फॉर हेल्प. मग त्यावेळेला छत्रसाल राजांनी बाजीरावांना हेल्पसाठी बोलवलं, अपील केली म्हणजे रिक्वेस्ट केली. बाजीराव टूक अ लार्ज आर्मी अँड वेंट टू बुंदेलखंड. मग बाजीरावांनी मराठ्यांचं सैन्य घेतलं, लार्ज आर्मी कलेक्ट केली आणि ते बुंदेलखंडला गेले. ही डिफिटेड बंगश, छत्रसाल ऑनर्ड बाजीराव. दिस इज हाऊ मराठाज इस्टॅब्लिश देअर सुप्रीमसी इन मालवा अँड बुंदेलखंड. मग त्यावेळेला बाजीरावांनी बंगुशला डिफीट केलं, हरवलं. मग त्याच्यामुळे छत्रसालांनी ओनर केलं, त्यांना बाजीरावांना ओनर केलं म्हणजे त्यांचा सन्मान केला की ते त्यांच्या मदतीला आले, त्याच्यामुळे बाजीरावांचा सन्मान केला. दिस इज हाऊ म्हणजे मराठाज इस्टॅब्लिश देअर सुप्रीमसी. सुप्रीमसी मीन्स त्यांचं वर्चस्व जे आहे माळवा आणि बुंदेलखंड वरती त्यांनी क्रिएट केलं, इस्टॅब्लिश केलं. बाजीराव डिमांडेड फ्रॉम द एम्परर द ऑफिस ऑफ द सुभेदार ऑफ मालवा.
मग बाजीरावांनी काय केलं, बाजीरावांनी त्यांच्यासाठी युद्ध केलं ना, ह्यांच्यासाठी बुंदेलखंडचा राजा जे होते छत्रसाल त्यांच्यासाठी. तर मग बाजीरावांनी काय डिमांड केली की माळव्यामधलं जे ऑफिस आहे, ऑफिस ऑफ द सुभेदार माळवा, तर ते ऑफिस देण्यात यावं असं एम्पेररला त्यांनी डिमांड केली. ऍज द एम्पेरर डिक्लाइन दिस डिमांड, मग त्यावेळेला त्यांची डिक्लाइन केली, म्हणजे मान्य नाही केली. ते जे छत्रसाल राजा होते त्यांनी त्यांची जी मागणी आहे ती मान्य नाही केली. बाजीराव मार्च ऑन दिल्ली इन 1737. द मुघल्स वेअर टेकन बाय सरप्राईज. मग त्यावेळेला बाजीरावांनी दिल्लीकडे मार्च केलं, म्हणजे दिल्लीकडे गेले ते. अँड द मुघल वेअर टेकन बाय सरप्राईज. छत्रसाल wrote a letter to बाजीराव in that he wrote, जो गत आह गजेंद्र की वह गत आई है आज, बाजी जान बुंदेल की बाजी रखो लाज. म्हणजे काय, छत्रसालांनी लेटर लिहिलं बाजीरावांना. त्याच्यामध्ये काय लिहिलं त्यांनी की माय सिच्युएशन इज लाईक एलिफंट हुज लेग इज कॉट बाय क्रोकोडाईल. म्हणजे माझी आता अशी सिच्युएशन झाली आहे की मी हत्ती आहे पण माझा पाय मगरीने पकडलेला आहे. यू आर द ओनली वन हू कॅन सेव्ह मी. तू एकटाच असा आहेस की तुम्ही मला सेव्ह करू शकता. जेव्हा बाजीरावांची मदत मागितली होती, छत्रसालांनी अपील केली होती, त्यावेळेला त्यांनी असं लेटर लिहिलं होतं त्यांना. ओके. Who will next? Shruti? Yes, Shruti, can you read? yes. Okay. Have you understood, Shruti? Yes. समजतंय क्लास मध्ये काय चाललंय? हो टीचर. डोक्यात चाललंय की डोक्यावरून? नाही, डोक्यात चाललंय. ओके. जर काही प्रॉब्लेम असेल, एखाद वर्ड सापडत नसतील किंवा लक्षात येत नसतील, सेंटेन्स समजत नसतील तर विचारायचंय. ओके ओके. रीड नेक्स्ट पार्ट. श्रुती, आवाज नाही येते. व्हॉट हॅपन? आवाज नाही येते ना तिचा, श्रुतीचा. आता येत होता. हा. ओके. श्रुती, नेटवर्क प्रॉब्लेम आहे का? टीचर तुमची स्क्रीन दिसत नाही, मी माझ्या बुक वरनं रीड करू का? ओके. स्क्रीन नाही दिसत आहे का तुला? ओके, बुक मधून रीड कर. पण टीचर माझं मराठीच आहे. हो, चालेल चालेल. इट्स ओके. द बॅटल ऑफ भोपाळ आहे ना, भोपाळचं लढाई, हा. ते रीड करायचंय तुला. भोपळाची लढाई. बाजीरावांच्या हम्म. स्वारीमुळे बादशाह अस्वस्थ झाले. त्याने जमालुद्दीनच्या रक्षणासाठी बोलावून घेतले. प्रचंड ओजनीशी निजाम बाजीरावाविरुद्ध चालून गेले. बाजीरावांनी भोपाळ येथे त्यांचा पराभव केला. निजामने मराठ्यांना
मालव्यांच्या सुभेदारीची सनद बादशाहाकडून मिळवून देण्याचे मान्य केले. ओके. पुढचा पॅराग्राफ. पोर्तुगीजांचा पराभव. कोकण किनाऱ्यापट्टीवरील वसई आणि ठाणे हे भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. ओके. पोर्तुगीज सत्ताधीश प्रजेवर जुलूम करत बाजीरावांनी आपला भाऊ चिमाजी अप्पा यांचे पारिपत्य करण्यासाठी पाठवले. त्यांनी ठाणे व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. ओके श्रुती, आपण पहिले एक्सप्लेन करू, नाहीतर बाकीच्यांना काहीच कळणार नाही. ओके. परिपत्य म्हणजे त्यांना हरवलं, पराभव केला. सबड्यू मीन्स परिपत्य म्हणजे पराभव. द बॅटल ऑफ भोपाळ. भोपाळची लढाई. द एम्परर फेल्ट अनइझी ऑन अकाउंट ऑफ बाजीराव दिल्ली एक्सपिडिशन. दिल्लीवरती स्वारी केली होती. बाजीरावांनी दिल्लीवरती स्वारी केली होती, त्याच्यामुळे जो मुघल बादशाह होता तिथला तो अस्वस्थ झाला होता. ही इन्व्हायटेड निजाम टू प्रोटेक्ट दिल्ली. मग त्याने काय केलं, निजाम जो होता त्याला दिल्लीच्या संरक्षणासाठी इन्व्हाइट केलं, बोलवून घेतलं. निजाम मार्च अगेन्स्ट बाजीराव विथ हिज ह्यूज आर्मी. मग निजामाने काय केलं तर बाजीरावांच्या विरोधात प्रचंड सैन्य घेऊन त्यांच्या विरोधात आले. तो निजाम त्यांच्या विरोधात आला. बाजीराव डिफिटेड हिम ऍट भोपाळ. बाजीरावांनी भोपाळमध्ये त्यांना हरवलं, निजामांचा पराभव केला. निजाम अग्रीड टू सिक्युअर द सनद ऑफ मराठा सुभेदारी फॉर द मराठा फ्रॉम द बादशाह. म्हणजे जी सुभेदारी, जे सनद जे मागत होते, मराठा जे सनद मागत होते किंवा सुभेदारी जी मागत होते मालवा प्रांतातली, ती सिक्युअर राहिली. त्या निजामाने ऍग्री केलं की तुम्ही तिथली सनद, ते जे आपण पाहिलं चौथाई, सरदेशमुखी, हे जे टॅक्स होते ते घेण्यासाठी मान्य केलं, ते त्यांना देण्यासाठी मान्य केलं. मालवा भागातून पण म्हणजे मराठ्यांना टॅक्स पाहिजे होता, त्यासाठी ते ऍग्री झाले. कारण भोपाळची जी लढाई होती ती बाजीरावांनी जिंकली होती. मग बाजीरावांचं म्हणणं त्यांना ऍग्री करावं लागलं. द डिफीट ऑफ पोर्तुगीज. आता पोर्तुगीजांचा कसा पराभव केला बाजीरावांनी. द टेरिटरीज ऑफ वसई अँड ठाणे ऑन द कोकण कोस्ट वेअर इन द पोझेशन ऑफ पोर्तुगीज. मुघलांचा झाला. आता पोर्तुगीज ठाणे आणि वसईचा जो भाग होता तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. द पोर्तुगीज रूलर्स अपोज देअर सब्जेक्ट्स. ऑप्रेस्ड देअर सब्जेक्ट्स. पोर्तुगीज जे होते, पोर्तुगीज राज्यकर्ते जे होते, रूलर्स म्हणजे तिथले जे राजा होते, ते सब्जेक्ट म्हणजे त्यांची प्रजा होती, तिथले पीपल होते त्या प्रदेशातले, त्यांना ऑप्रेस्ड करत म्हणजे त्यांच्यावरती जुलूम करत, त्यांना त्रास देत. बाजीराव सेंट हिज ब्रदर चिमाजी अप्पा टू सबड्यू द पोर्तुगीज. मग बाजीरावांनी त्यांचे भाऊ जे होते चिमाजी अप्पा, त्यांना पोर्तुगीजांवरती स्वारी करायची आणि त्यांचा पराभव करण्यासाठी पाठवलं. सबड्यू मीन्स पराभव करणे. चिमाजी डिफीट. सबड्यू मीन्स डिफीट. They have given you the different words, so you can understand the meaning of more and more words. So they have given the different words like defeat and subdue is the same. Chimaji conquered Thane and the adjacent areas.
चिमाजी आहेत त्यांनी ठाणे आणि तिथल्या आसपासचा प्रदेश काय केला, कॉन्क्युअर्ड केला, म्हणजे जिंकून घेतला, वोन. चिमाजी won the Thane and adjacent areas. In 1739 CE, he laid siege to the वसई fort. आणि त्याच्यानंतर चिमाजींनी काय केलं, ठाणे आणि त्याच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतला आणि वसईचा जो किल्ला होता त्याला वेढा घातला. द फोर्ट वॉज व्हेरी स्ट्रॉंग. द पोर्तुगीज हॅड अ पॉवरफुल आर्टिलरी. तो जो किल्ला होता तो तर खूप भक्कम होता, स्ट्रॉंग होता आणि पोर्तुगीजांकडे खूप सगळ्या शस्त्रास्त्र होते, खूप आर्टिलरी होती, म्हणजे तोफा पण खूप सगळ्या होत्या. इन स्पाइट ऑफ ऑल दिस, चिमाजी कंटिन्यूड द सेज विथ प्रिझर्वन्स अँड फोर्स द पोर्तुगीज टू सरेंडर. इतकं सगळं असताना पण चिमाजी अप्पांनी तो जो वेढा होता, जो किल्ल्याला वेढा घातला होता, तो त्यांनी कंटिन्यू ठेवला. सेज विथ द प्रिझर्वन्स म्हणजे काय, त्यांनी खूप पेशन्स ठेवले, चिकाटी ठेवली आणि तो किल्ल्याचा वेढा त्यांनी काढला नाही. आणि फायनली पोर्तुगीजांना सरेंडर करावं लागलं, म्हणजे त्यांना शरण जावं लागलं. चिमाजी अप्पांना ते शरण गेले. द फोर्ट ऑफ वसई अँड लार्ज पार्ट ऑफ द पोर्तुगीज टेरिटरी पास्ड इन टू हँड्स ऑफ मराठास. मग अशा पद्धतीने वसई आणि ठाणे आणि आसपासचे जे ऍडजेसंट एरियाज होते तिथले सगळे जे टेरिटरी होत्या त्या आता मराठ्यांना मिळाल्या. सो वी हॅव सीन बालाजी, विश्वनाथ, त्याच्यानंतर त्यांचं सन बाजीराव. द डेथ ऑफ बाजीराव, त्याच्यानंतर बाजीरावांची डेथ कशी झाली. ओके. प्रिझर्वन्स मीन्स चिकाटी, आपण म्हणतो ना, पेशन्स. त्यांनी खूप पेशन्स ठेवले. त्यांचा शस्त्र, आर्टिलरी, तोफा खूप होत्या त्यांच्याकडे, शस्त्रास्त्र जास्त होती त्यांच्याकडे, सैनिक पण भरपूर होते पोर्तुगीजांकडे. त्यांची पॉवर जी होती ती जास्त होती, मराठ्यांपुढे त्यांची पॉवर खूप जास्त होती. तरी सुद्धा त्यांनी प्रिझर्वन्स दाखवलं. चिमाजी अप्पांनी चिकाटी दाखवली, त्यांनी जिद्द त्यांची सोडली नाही, चिकाटी सोडली नाही आणि फायनली पोर्तुगीजांना सरेंडर करावं लागलं. दॅट इज कॉल्ड प्रिझर्वन्स, मीन्स चिकाटी किंवा जिद्द. मॅम मुलुख म्हणजे काय? मुलुख मीन्स टेरिटरी, प्रदेश. तिथला जो एरिया होता त्याला मुलुख असं म्हटलं जातं. टेरिटरी ऑर दॅट स्पेस. मिस आणि सरेंडर म्हणजे काय? सरेंडर म्हणजे शरण जाणे. म्हणजे हरल्यावर पराभव ज्याचा होतो, जेव्हा डिफीट करतो आपण युद्धामध्ये, दुसऱ्याला डिफीट करतो, तेव्हा जो हारतो तो शरण येतो, म्हणजे सरेंडर होतो आपल्याला. त्याला आपल्या ज्या गोष्टी असतात त्या ऐकाव्या लागतात. ज्याचा पराभव होतो त्याला ऐकाव्या लागतात, मीन्स तो शरण जातो, म्हणजे सरेंडर होतो. युद्ध जिंकल्यावर शस्त्र टाकून देतात ना, ज्याचा जो हारतो, जो हू लूज दॅट बॅटल, ही हॅव टू सरेंडर, मीन्स त्याला शरण जावं लागतं. ओके. नेक्स्ट प्राजक्ता. I can see most of the girls today. Where are all the boys? Prajakta. Prajakta, are you online? Okay, then Nidhi. Yes, miss. ओके, तू रीड नाही केलं ना अजून? हे मागच्या केलं का? लेक्चरला मी केलेले. अच्छा, या लेक्चर मध्ये नाही ना? या लेक्चर मध्ये नाही. ओके, रीड, देन रीड. डेथ ऑफ बाजीराव. Death of Bajirao. Nadir Shah, the emperor of Iran, invaded
India. Following the order of Shahu Maharaj, Bajirao set out for the north with a big army to defend the Mughal power. By the time he reached Burhanpur, Nadir Shah had returned to Iran with an enormous booty looted from Delhi in April 1740. Bajirao breathed his last at Reverkhedi on the bank of Narmada. Bajirao was a great general. With his valor, he established the Maratha supremacy in the north. He won status for the Maratha power as a formidable power in the whole of India. In this time, the Shinde, Holkar, Pawar, Gaikwad families attained prominence. प्रोव्हिन्सेस ओके. प्रोमिनन्स, मी पण कन्फ्युज झाले. प्रोमिनन्स. ओके. Okay. Death of Bajirao. What we have seen? First we have seen बालाजी विश्वनाथ, त्यांची कामगिरी पाहिली आपण. चौथाई and सरदेशमुखी. Then his son Bajirao first. What he had did, त्यांनी जो निजामाला डिफीट केलं पालखेड मध्ये. त्याच्यानंतर मालवा. He acquired that part Malwa also. Then Bundelkhand. Then बॅटल ऑफ भोपाल. भोपाल पण त्यांनी आपल्याकडे करून घेतलं. त्याच्यानंतर द डिफीट ऑफ पोर्तुगीजांना डिफीट केलं. देन त्याच्यानंतर त्यांची डेथ कशी झाली, एवढी सगळी कामगिरी केली त्यांनी फॉर द 20 इयर्स. 20 इयर्स मध्ये त्यांनी काय काय केलं त्याचं आपल्याला शॉर्ट मध्ये त्यांनी थोडंसं सांगितलेलं. देन नदीर शहा, द एम्पेरर ऑफ इराण, इन्व्हाडेड इंडिया. नदीर शहा जो होता, आता इराणचा जो राजा होता नदीर शहा, त्यांनी आता काय केलं, इंडियावरती आक्रमण केलं. फॉलोइंग द ऑर्डर ऑफ शाहू महाराज, बाजीराव सेट आउट फॉर द नॉर्थ विथ बिग आर्मी टू डिफेंड द मुघल पॉवर. मग शाहू महाराजांच्या सांगण्यावरून, शाहू महाराज होते, त्यांनी ऑर्डर केली की बाजीरावांना नॉर्थ साइडला खूप मोठी आर्मी घेऊन त्यांच्या विरोधात पाठवलं, मुघल पॉवरच्या विरोधात, नदीर शहाच्या विरोधात त्यांनी पाठवलं. बाय द टाइम ही रिच्ड बुरानपूर, नदीर शहा हॅड रिटर्न टू इराण विथ अन इनॉर्मस बुटी लुटेड फ्रॉम दिल्ली. मग जोपर्यंत हे जे बाजीराव होते ते ह्याच्यामध्ये पोहोचले, बरानपूरला पोहोचले नॉर्थ साइडला, तोपर्यंत नदीर शहाने काय केलं होतं, खूप सगळे लूट केली होती आपल्या भारतामधून. By the time reached Burhanpur, Nadir Shah had returned to Iran and enormous booty. Enormous म्हणजे खूप जास्त, प्रचंड प्रमाणात त्यांनी बूटी लूट केली होती. बूटी मीन्स काय, संपत्ती. आपल्या भारतात जी संपत्ती होती, कॉइन्स असतील, त्यावेळेला गोल्ड कॉइन्स असायचे, खूप सगळे दागिने वगैरे असायचे राजे महाराजांकडे, तर अशी खूप सगळी संपत्ती त्यांनी कलेक्ट करून त्याच्या देशामध्ये तो घेऊन गेला होता, इराणमध्ये. Returned to Iran with enormous booty looted from Delhi. In April 1740, Bajirao breathed his last at Raverkhedi on the banks of Narmada. मग नर्मदा नदीच्या काठी रावेरखेडी जिथे, तिथे त्यांचा मृत्यू झाला. बाजीराव breathed his last म्हणजे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बाजीराव वॉज ग्रेट जनरल. बाजीराव काय होते, ही वॉज द ग्रेट जनरल म्हणजे एक चांगले सुभेदार होते ते. विथ हिज व्हॅलर ही इस्टॅब्लिश द मराठा सुप्रीमसी इन द नॉर्थ. व्हॅलर मीन्स काय, पराक्रम. त्यांनी त्यांच्या पराक्रमाने आपली जी मराठ्यांची सत्ता आहे ती, त्याचं वर्चस्व स्थापन केलं नॉर्थ साइडला, म्हणजे उत्तरेकडे दिल्ली वगैरे ती साइड होती, उत्तर भाग होता, त्याच्यामध्ये मराठ्यांचं सुप्रीमसी आली, म्हणजे वर्चस्व स्थापन केलं. ही वोन स्टॅटस फॉर मराठा ऍज अ फॉर्मिडेबल पॉवर इन द होल इंडिया. मराठ्यांसाठी त्यांनी काय जिंकून घेतलं, तर मराठा पॉवर ऍज अ फॉर्मिडेबल पॉवर. फॉर्मिडेबल म्हणजे प्रबळ, प्रबळ अशी सत्ता आहे. पॉवरफुल, फॉर्मिडेबल मीन्स पॉवरफुल.
फॉर्मिडेबल पॉवर इन होल इंडिया. मराठ्यांना त्यांनी एक फॉर्मिडेबल पॉवर बनवलं, म्हणजे एक पॉवरफुल टेरिटरी बनवलं होतं मराठ्यांना. मराठा एम्पायर जे होतं आता ते बाजीरावांमुळे अजून पॉवरफुल बनलं. इन हिज टाइम द शिंदे, होळकर, पवार, गायकवाड फॅमिलीज अटेंड प्रॉमिनन्स. म्हणजे त्याच्या पुढच्या काळामध्ये शिंदे, होळकर, पवार, गायकवाड ह्या ज्या फॅमिलीज होत्या त्या हळूहळू ह्या ज्या मराठा फॅमिलीज होत्या त्या पुढे येऊ लागल्या. ओके. अंडरस्टूड? Yes, ma'am. All the students? Yes, Bajirao has done a great work. He was a great general. म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी किती सगळ्या लोकांनी किती बलिदान दिले बघा. त्याच्यामुळे वी आर फीलिंग इंडिपेंडन्स नाव, है ना. त्याच्यामुळे आपण आज इंडिपेंडंट आहोत. ओके. हॅव यू ऑल अंडरस्टूड? Yes, ma'am. अदर दॅन मानसी, निधी, अदर स्टुडंट्स? Yes, ma'am. Okay. Write the meaning. Chauthai. What is Chauthai means? 1/4 part of revenue. 1/4 Yes, part. 1/4 part of revenue Yes. and 1/10 part of revenue. Revenue म्हणजे काय? कर, जो टॅक्स दिला जातो त्याला बोलतात रेव्हेन्यू. Yes. Write the answer in one word. Balaji was from this town in Konkan. Srivardhan. श्रीवर्धन ना. Yes, ma'am. Balaji from Srivardhan in Konkan. He ruled Bundelkhand dash dash. King He ruled Chhat- King Chhatrasal. Chhatrasal. Yes, छत्रसाल. किंग छत्रसाल. Yes. छत्रसाल राजा होता बुंदेलखंडचा त्यावेळेला. मध्य प्रदेश ना. हो. येस, लक्ष आहे सगळ्यांचं. बाजीराव डाईड ॲट दिस प्लेस. आत्ताच पाहिलं आपण. रावरखेडी. रावेरखेडी नियर द नर्मदा. नर्मदा रिव्हरच्या तिथे रावेरखेडी. ही डिफिटेड द पोर्तुगीज. चिमाजी Who अप्पा. defeated the Portuguese? Yes, Chimaji Appa defeated Portuguese. Write about them in your own words. कान्होजी आंग्रेंबद्दल लिहायचं आपल्याला. आन्सर सांगायचंय का आता? सांगणार का? हो मिस. You have to tell me 3 to 4 lines about Kanoji Angre. ओके मॅम. Who was the Kanoji Angre? सांगू का? Kanaji Angre was the chief of Maratha Maratha Navy. Navy. He chose the side with Maharani Tarabai and attacked the territories of the Shahu Maharaj. Yes. And Enough. this give rights to difficult situation. Okay. The Battle of Palkhed. आत्ताच पाहिलं आपण. तर तुम्ही लिहू शकता ना हे 3 to 4 लाईन्स मध्ये. हो मॅम. Yes. बॅटल ऑफ पालखेड, बालाजी विश्वनाथ, बाजीराव फर्स्ट. बाजीराव फर्स्ट आपण जे पाहिलं ते खूप सगळं आहे. म्हणजे त्यांची कामगिरी जी आहे ती व्हॅलर मीन्स त्यांचा पराक्रम खूप मोठा आहे. बट यू हॅव टू राईट इन 4 to 5 sentences. Like what he have did. Like after the death of Balaji Vishwanath,
Shahu Maharaj appointed Bajirao first in 1720. Then he expanded the Maratha during his term 20 years. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय केलं? He defeated at पालखेड. त्याच्याबद्दल तुम्हाला 1 सेंटेन्स लिहायचंय. देन मालवा, बुंदेलखंड अँड बॅटल ऑफ भोपाल अँड पोर्तुगीज तर चिमाजी केलं होतं. ह्या सगळ्यांचा तुम्हाला थोडासा शॉर्ट मध्ये लिहायचंय सगळं. मेन पॉइंट्स. Give reason. 2 separate Maratha states were formed. Why 2 separate Maratha states Teacher, were formed? तर म्युच्युअल अपोजिशन होतं. महाराणी ताराबाई आणि शाहू महाराजांमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतं, मतभेद होते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मग त्यांना 2 स्टेट्स क्रिएट करावे लागले. फर्स्ट वॉज द सातारा कॅपिटल. फर्स्ट कॅपिटल वॉज द सातारा आणि त्याच्यानंतर पन्हाळ्याचे जे राजा होते ते कोण बनले? शिवाजी. सन शिवाजी 2 ते छत्रपती बनले पन्हाळ्याचे. दिस गेव राईज टू इंडिपेंडंट मराठा किंगडम ऍट कोल्हापूर. हे जे आहे याच्यामुळे 2 पार्ट पडले. आपल्या मराठी एम्पायरचे 2 पार्ट पडले. यू हॅव टू राईट दिस सेंटेन्सेस in your own words. First read that paragraph and you can write in your own words. Azam Shah released Chhatrapati Shahu Maharaj from his custody. तर आझम शहानी छत्रपती शाहू महाराजांना का रिलीज केलं होतं? आपण पाहिलं होतं की शाहू महाराज आणि ताराबाईंमध्ये वाद व्हावेत असं आझम शहाला वाटत होतं. शाहू महाराजांना जेव्हा आपण रिलीज करू त्यावेळेला त्यांच्यामध्ये वाद होतील, मतभेद होतील आणि त्याचा फायदा होईल आपल्याला, म्हणून आझम शहानी छत्रपतींना रिलीज केलं होतं. तर ते तुम्हाला तुमच्या ओन वर्ड्स मध्ये तिथे रीड करून फर्स्ट पेज वरती आहे स्टार्टिंगला, ते तुम्हाला फाइंड आउट करायचंय आणि लिहायचंय. दिल्ली नीडेड द हेल्प फ्रॉम द मराठा. तर दिल्लीला मराठ्यांची नीड लागली होती. मग त्यांनी okay, the Mughal emperor, where was that paragraph? Can you find? मिस बालाजी विश्वनाथ आहे ना, त्यांचा पाठी बालाजी विश्वनाथ. हा बघा, द मुघल पॉवर फेस्ट. ओके. तू सांगणार का आन्सर? मुघल पॉवर फेस द थ्रेट ऑफ इराणी अँड अफगाणी इन्वेडर्स. ओके. व्हॉट कॅन बी द आन्सर? Miss, that full paragraph only the answer. येस. दिल्ली कोर्ट नीडेड द हेल्प फ्रॉम मराठा. दिल्ली कोर्टला मराठ्यांकडून मदत लागत होती कारण अफगाणी आणि इराणी इन्वेडर्स होते, त्यांनी आक्रमण केलं होतं नॉर्थ वेस्ट पार्ट वरती आणि त्यांचे इंटरनल पण कॉम्पिटिशन्स होते, टसल्स होते. त्याच्यामुळे त्यांना दिल्ली कोर्टला मराठ्यांची मदत लागली होती. ओके, सो सॉल्व द क्वेश्चन आन्सर्स. वी विल सी new lesson from the next class. Okay, bye everyone. Okay, Bye, ma'am. miss. Bye, ma'am. Bye. Bye, ma'am. मॅम हा, मॅम माझं वाचताना काही चुकलं नाही ना? श्रुती का? हा, नाही, काय झालं? नाही असंच विचारलं. नाही काहीच रॉंग नव्हतं, पण तू म्हणली ना ताब्यात गेले म्हणायचं, म्हणून मला हसू आलं होतं त्यावेळेला. 2 राज्य ताब्यात घेतले असं होतं, तू बोललेली तांब्यात घेतले. दॅट वॉज अ पार्ट ऑफ जोक, नथिंग एल्स. ओके, बाय, गुड नाईट. Bye, Bye, ma'am. miss. बाय बाय मॅडम. बाय.